नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला खुरसणीची चटणी कशी करायची ते सांगणार आहे आणि त्याचे फायदेसुद्धा सांगणार आहेत. खुरसणीला कारळे असे सुद्धा म्हणतात. काही भागामध्ये खुरसणी म्हणतात तर काही भागामध्ये कारळे असे म्हटले जाते. आता इथे मी 100 ग्रॅम खुरसणी घेतली आणि लवंगी मिरच्या म्हणजे कोल्हापूरची मिरची, ही तिखट मिरची घ्यायची आणि थोडीशी रंग येण्यासाठी बेडगी मिरची घ्यायची आणि लसणाच्या मोठ्या 4 कांड्या घ्यायच्या. खुरसणी भाजायला घ्यायच्या अगोदर कढई किंवा पॅन चांगला गरम करून घ्यायचा. नंतर गॅस कमी करून खुरसणी घालून घ्यायची आणि गॅस मध्यम आचेवरती ठेवून खुरसणी चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. आता खरपूस भाजली हे कसे ओळखावे? खुरसणी चांगली भाजून झाल्यावरती त्याचा सुगंध खूप छान येतो आणि विशेष म्हणजे ती तडतडायला लागते. आणि खुरसणी चांगली भाजून झाल्यावरती तिचा रंगसुद्धा अशा प्रकारे बदलतो. आता ताटलीमध्ये काढून घेतल्यानंतर तिला जरा थंड करायला बाजूला ठेवायची आणि पॅनमध्ये आता सर्व लाल मिरच्या घालून घ्यायच्या. मिरच्यासुद्धा मंद आचेवरती हलक्याशा चटका लागेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे. जाळायच्या नाही, फक्त हलकासा चटका बसला पाहिजे अशा प्रकारे मिरच्या भाजून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर लगेच लसणाच्या कळ्या घालून घ्यायच्या. लसूण अशा प्रकारे भाजून घ्यायचा का त्याच्यावरती असे लाल चट्टे दिसले पाहिजे, अशा प्रकारे लसूण भाजून घ्यायचा. तर लसूण भाजण्याचे कारण असे, त्याने वरचे सालसुद्धा पटकन निघते आणि दुसरे असे चवसुद्धा लसणाची खूप छान लागते. आता लसूण भाजून झाला आहे, यालासुद्धा आता आपण बाजूला करून घेऊया. लसूण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर सालीसकट वाटायचं असेल तर सालीसकट वाटा, नाहीतर साल काढून घ्यायचे. आता खुरसणी अगोदर वाटून घ्यायची आहे आणि आपण जर का अगोदर सर्व साहित्य घालून वाटले ना तर खुरसणी अशा प्रकारे बारीक वाटून होत नाही. म्हणून सुरुवातीला पहिली खुरसणी वाटून घ्यायची, त्यामुळे छान त्याची अशी पावडर तयार होते सरसरीत. आता याच्यामध्ये मिरच्या, लसूण, जे एवढे आपले साहित्य आहे याच्यामध्ये फक्त मिरच्या आणि लसूणच आहे, बाकी आपण दुसरे काही घातलेच नाही आहे. हे सर्व साहित्यसुद्धा कोरडे घालून घ्यायचे, मीठ घालायचे नाही वाटताना. हे बघा, अशा प्रकारे मिरची आणि लसूण भाजून घेतल्यामुळे अशा प्रकारे छान सरसरीत मिरचीसुद्धा वाटून झाली. आता ही मिरची खुरसणीमध्ये घालून घ्यायची आणि चांगली खुरसणीमध्ये घालून चांगली एकजीव करून घ्यायची. ही बनविलेली खुरसणीची चटणी 2-3 महिने छान टिकून राहते. तुम्हाला मी खुरसणीचे फायदे सांगते. खुरसणी खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते, हाडे आणि स्नायू मजबूत व्हायला मदत होतात आणि तसेच त्वचा निरोगी राहते आणि सूज कमी करण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हे या खुरसणीचे फायदे आहेत. आता याच्यामध्ये सर्वात शेवटला मीठ घालून घ्यायचे. लसूण आणि मिरचीमध्ये मीठ घालून वाटले ना तर ओलावा निर्माण होतो. चटणीला चव तर लागत नाही आणि ती जास्त वेळ किंवा जास्त दिवस टिकूसुद्धा शकत नाही. म्हणून खुरसणीची चटणी करताना शेवटी मीठ घातले जाते. आता याच्यामध्ये मी लाल मिरची पावडरसुद्धा घालून घेतली. ते तुमच्या आवडीनुसार, ऑप्शन, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार. आता सर्व काही एकत्र मिक्स केल्यानंतर काचेच्या भरणीत किंवा चांगल्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून घ्यायचे का जेणेकरून त्याचं झाकणसुद्धा चांगलं घट्ट बसलं पाहिजे, अशा प्रकारे डब्यात भरून घ्यायचे. आता ही चटणी कशी खायची तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला जर का पापड भाजून किंवा तळून घ्यायचे असेल तर तुमच्या आवडीनुसार. मी पापड भाजून घेतले. याचा चांगला अशा प्रकारे चुरा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 2 चमचे खुरसणीची चटणी घालून घ्यायची आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जेवढी आपल्याला गरज आहे तेवढी चटणी काढून घ्यायची आणि त्याच्यावरती कच्चं तेल घालायचं, गरम तेल घालायची याच्यात गरज नाही आणि चांगले असे मिक्स करून घ्यायचे. किंवा तुम्हाला पापड जर नसेल घालायचा याच्यामध्ये तर नुसती चटणी घेऊन त्याच्यामध्ये वरती कच्चं तेल घालून तशी चटणी चपाती किंवा भाकरीबरोबर किंवा तोंडी लावायला खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.